शिवसेना पार्टीना તમામ શિવસૈનિક અને બાલાસાહેબના તમામ શિવસૈનિક, શું તમે જાણો છો રિલાયન્સ ગુજરાતી કંપની છે? રિલાયન્સ ગુજરાતી કંપની છે, અંબાણી ગુજરાતી છે અને ईशा अंबानी महाराष्ट्रीयन ऑफ द इयर छे। आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन घेऊन आलाय दादा, आज काहीतरी वेगळंच दिसतंय। सुरुवात बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांनो करणारा अनिश दादा आज हे नवीन काहीतरी घेऊन आलाय। तुम्ही ऐकताय ते अगदी बरोबर ऐकताय, कारण कालचा लोकमत वृत्त समूहाचा तो महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा मी अवॉर्ड सोहळा पाहिला, तो पुरस्कार सोहळा पाहिला आणि मला तुमच्या सर्वांसमोर यावंच लागलं। मी मागेही मुकेश अंबानींचा एक व्हिडिओ घेऊन तुम्हा सर्वांसमोर आलो होतो, तुम्ही सर्वांनी त्याला भरघोस प्रतिसाद दिला। त्यामध्ये मी त्यांचा वायब्रंट गुजरात 2023 मध्ये जो सोहळा गुजरातमध्ये झाला, गुजराती इंडस्ट्रियलिस्टसाठी जो सोहळा झाला, त्या सोहळ्यामध्ये मुकेश अंबानींचे ते स्टेटमेंट मी तुम्हाला सांगितले होते की त्या सोहळ्यामध्ये मुकेश अंबानी काय म्हणतायत। अगदी त्यांनी गुजरातचं आपलं प्रेम लपवलं नाही, त्यांनी अगदी स्पष्टपणे त्यांचं गुजरात विषयीचं प्रेम बोलून दाखवलं। ते म्हणाले, मला गुजराती असण्याचा अभिमान आहे, आय एम प्राऊड दॅट आय एम अ गुजराती, आणि मला तरी त्याच्यात काही गैर वाटत नाही, त्यांना अभिमान वाटतो ते गुजराती असल्याचा, त्यांनी बोलून दाखवलं। मग विचार करा, एवढे मोठे उद्योगपती जर आपलं प्रेम लपवू शकत नाहीत आपल्या मातृभूमी विषयीचं, तर तुम्ही आम्ही का लपवतोय? तुम्ही आम्ही महाराष्ट्राचे मराठी नागरिक हे प्रेम का लपवतोय? त्यांनी आणखी एक प्रसंग सांगितला होता, ज्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे। त्यांनी प्रसंग सांगितला, मला माझ्या वडिलांनी म्हणजे मिस्टर धीरूभाई अंबानी यांनी एक गोष्ट सांगितली होती, जी गोष्ट मला कधीही विसरायला सांगितलेली नाहीये। ही गोष्ट कधीही विसरू नकोस की गुजरात इज युअर मातृभूमी, Gujarat is your matrubhumi and Gujarat should always remain as your कर्मभूमी also. गुजरात कायम तुमची कर्मभूमी असली पाहिजे। ते आणखी पुढे म्हणतायत, रिलायन्सचा प्रत्येक बिझनेस 7 कोटी गुजरातींसाठी कटिबद्ध आहे। त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली जी खऱ्या अर्थाने माझ्या डोक्यात गेली, का कोणास ठाऊक। तुम्ही देखील ऐका, तो व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवेल। टुडे, आज मला पुन्हा एकदा डिक्लेअर करायचंय, पुन्हा एकदा सगळ्यांना सांगायचंय, टुडे लेट मी डिक्लेअर येट अगेन, आज पुन्हा एकदा डिक्लेअर करतो, रिलायन्स वॉज, रिलायन्स इज अँड रिलायन्स विल ऑलवेज रिमेन ॲज गुजराती कंपनी। रिलायन्स कालही होती, आजही आहे, पुढे कायम गुजराती कंपनी म्हणूनच ओळखली जाईल। मला ह्या शब्दांना आक्षेप आहे। संबंध देश जर तुमचं कार्यक्षेत्र असेल तर गुजरातच का असो। मग हे सगळं पाहिल्यानंतर डोक्यात तिडीक जाते, कारण ज्या वेळेस ते म्हणतायत गुजरात माझी कर्मभूमी, गुजरात माझी मातृभूमी। तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा ना, मग तुम्हाला कळेल मुकेश अंबानी नेमकं काय म्हणाले होते। पुढे मी माझं विश्लेषण करतो। I will never forget what my father Dhirubhai Ambani used to tell me in my childhood. Gujarat is your matrubhumi and Gujarat should always remain your karmbhumi. Today, let me declare yet again, Reliance was, is and will always remain a Gujarati company. Each of Reliance's business is striving to fulfill the dreams of my 7 crore fellow Gujaratis. Reliance has invested over $150 billion, that is 12 lakh crores, in creating world-class assets and capacities across India in the last 10 years. Of this, more than 1/3 has been invested in Gujarat alone. व्हिडिओ पाहिल्यानंतर डोक्यामध्ये एक प्रकारची तिडीक गेली आणि सगळ्यात जास्त वाईट त्यावेळेस वाटलं ज्यावेळेस या कार्यक्रमामध्ये नारायण राणेंसारखे महाराष्ट्राचे राज्यसभेचे खासदार उपस्थित होते आणि हे महाराष्ट्राचे खासदार तिथे वायब्रंट गुजरात कार्यक्रमात बसून काय म्हणत होते माहितीये? ते म्हणतायत, वातावरण गुजरात में उद्योग क्षेत्र के लिए बहुत अच्छा है। त्यांचा देखील व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल। उद्योग क्षेत्र को सहयोग करने के लिए गुजरात सरकार पॉझिटिव्ह भूमिका ले रहा है। महाराष्ट्राने काय केलं होतं मला माहित नाही, लुटून खाल्लं या महाराष्ट्राला, लुटून खाल्लं, आणि हे म्हणतायत गुजरात सरकार पॉझिटिव्ह भूमिका घेत आहे। पुढे म्हणतायत गुजरात पूरे देश में विकास का मॉडल बन रहा है आणि शुभेच्छा देत आहेत त्यासाठी। आत्मनिर्भर भारत बनने के लिए गुजरात सबसे आगे है, व त्या रेसमध्ये, त्या स्पर्धेमध्ये सगळ्यात पुढे आहे। तुम्ही हा नारायण राणेंचा देखील व्हिडिओ पहा, तुम्हाला वाटेल
म्हणजे मी सांगत असतो ना, ह्यांना ह्यांच्या राज्यांविषयी मातृभूमीविषयी प्रेम असतं, मग ह्यांचं काय? ह्यांना का नाही ते प्रेम? ह्यांना आपल्या मातृभूमीविषयी ते प्रेम का नाही? पहा ना, हा व्हिडिओ पहा. वाइब्रेंट गुजरात में आके कैसे लग रहा है? यहाँ पर आज तक का निवेशकों का जो ये है रिस्पांस है वो कैसे है, और इसमें उन्नति की ओर हम जब बढ़ रहे हैं तब कितना फ़ायदा होगा? वाइब्रेंट गुजरात समिट में आकर मुझे बहुत ही अच्छा लगा है. वातावरण उद्योग के लिए, निवेश के लिए बहुत ही अच्छा वातावरण गुजरात में बना है. इंफ्रास्ट्रक्चर में और उद्योग क्षेत्र को सहयोग करने के लिए गुजरात सरकार की पॉजिटिव भूमिका है. गुजरात ने अभी तक जो तरक्की की देश के कंपेयरिंग अनदर स्टेट, तो गुजरात एक विकास का एक मॉडल बन सकता है, इंडस्ट्री ग्रोथ का एक मॉडल बन सकता है, और आज है भी. पंतप्रधान जी ने 2047 तक शताब्दी के वक्त भारत आत्मनिर्भर बनेगा, महासत्ता बनेगा, ऐसा जो घोषणा की है, मैं बोलता हूँ फुलफिल करने के लिए गुजरात सबसे आगे है. गुजरात उद्योग और व्यापार के लिए एक सकारात्मक माहौल उपलब्ध है, जिसके कारण पिछले वर्ष देश के कुल निर्यात में से लगभग 33% निर्यात गुजरात राज्य में हुआ है. आज अगर हम एमएसएमई की बात करें तो गुजरात में लगभग 16 लाख रजिस्टर्ड एमएसएमई इंडस्ट्री इकोसिस्टम का अंतर है. नारायण राणेंचं खऱ्या अर्थाने जय जय करवी गुजरात एवढंच म्हणायचं बाकी राहिलं होतं. जसं आपण जय महाराष्ट्र म्हणतो तसं जय जय करवी गुजरात एवढंच म्हणायचं बाकी राहिलं होतं. तसे त्यांचे आलाकमान तिकडे दिल्लीत बसलेले असतात, त्यांच्या इशाऱ्यावरच नाचण्याची कामं, एवढं सारं करून देखील यावेळेस राज्यसभेची खासदारकी गेली आणि ते मंत्रिपदही गेलं. जाऊ द्या, असो. उगाच त्यांच्या जखमांवर आपण ते मीठ टाकण्यासारखं होईल, त्यामुळे त्या भागात मी जात नाही. पण विचार करा, आज या विषयावर नेमकं मी का आलोय? कारण काल लोकमत वृत्त समूहाने ज्यावेळेस महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा पुरस्कार ईशा अंबानींना जाहीर केला, मी विचार करू लागलो, ज्यावेळेस ते त्यांच्या पुरस्कारामध्ये विनर 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 पुरस्काराचे विनर, तो विनर शब्द वापरू नका बरं. विनर म्हणजे विजेता, आणि विजेता ह्या शब्दाचा तुम्ही अपमान करू नका. विजेता होण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. विजेता होण्यासाठी तुम्हाला अपार मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी तेवढं काम करावं लागतं. मला इथे बापाच्या आणि मुलीच्या नात्याविषयी काही म्हणायचं नाहीये, त्यांच्या प्रेमाविषयी काही म्हणायचं नाहीये, पण अशा बाप मुलींच्या जोड्या महाराष्ट्रात खूप आहेत. भले ते आयुष्यात त्यांच्या बिझनेसमध्ये असतील, कुठल्या पैसे कमवण्यामध्ये सक्सेसफुल नसतील, पण अशा बाप मुलींच्या जोड्या महाराष्ट्रात खूप आहेत. सगळ्यात चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर जरांगे पाटील साहेबांची मुलगी देखील खूप चांगली वक्तृत्व करते, खूप चांगलं बोलते. तिला कदाचित घेऊन येऊ शकला असतात तुम्ही, त्या जरांगे पाटील साहेबांच्या मुलीला त्या स्टेजवर घेऊन येऊ शकला असतात. असो, जाऊ दे, त्या वादात मी जात नाही. पण विचार करा, संबंध कार्यक्रम महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा असताना ज्या वेळेस ईशा अंबानी स्टेजवर येतात, त्यावेळेस मात्र सारं हिंदीमध्ये चालू होतं. ज्या कोणी त्या अँकर असतील त्या हिंदीमध्ये चालू होतात. चला, मुकेश अंबानींना किंवा ईशा अंबानींना मराठी कळत नसेल असं आपण मानून चालूयात. त्यांना कळत नव्हतं म्हणून सूत्रसंचलन करणाऱ्या देखील हिंदीमध्ये सरकल्या. हे ते अजबच. आता विचार करा, एवढी वर्ष महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे करून देखील यांना मराठी येत नाही, आणि यांना आपण महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा अवॉर्ड देतोय. वाह रे वाह, वाह रे वाह. ज्या परिसरामध्ये हा अवॉर्ड दिला जात होता तिथे समोरच छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा देखील आहे. हे माहीत असावं तुम्हाला, आपण महाराष्ट्रामध्ये आहोत. त्यांना नसेल येत, त्यांना बोलू द्या, त्यांना इंग्लिशमध्ये बोलू द्या, त्यांना हिंदीमध्ये बोलू द्या, पण तुम्ही तरी कमीत कमी मराठीमध्ये टिका. एवढंच आमचं काय ते सांगणं आहे तुम्हाला. विचार करा, त्या ताईने, त्या ईशा अंबानी ताईने कधीतरी तो लोकमत तरी वाचला असेल का? साधा विचार करा, छातीवर हात ठेवून सांगा, त्या ईशा अंबानी ताईने काहीतरी लोकमत वाचला असेल का? त्या देखील आपल्या भाषणामध्ये काय म्हणतात माहिती, त्यांनी देखील ते लिहून काहीतरी भाषण आणलं होतं. त्या संबंध इंग्लिशमध्ये बोलल्या. असो, समजू शकतो आम्ही त्यांना, मोठी माणसं आहेत ती, आपण फार लहान माणसं त्यांच्या सर्वांसमोर. त्या ताईने जे भाषण आणलं त्याच्यामध्ये तिने एक वाक्य वापरलं, आणि ते वाक्य होतं की महाराष्ट्र ही आमची कर्मभूमी आहे. आता सगळ्यात पहिलं घरामध्ये ठरवा की तुमची महाराष्ट्र कर्मभूमी आहे की तुमची गुजरात कर्मभूमी आहे. कारण वायब्रंट गुजरातमध्ये वडील म्हणतायत गुजरात कर्मभूमी आहे, तुम्ही इथे महाराष्ट्रीयन ऑफ द इयर मध्ये येऊन तुम्ही म्हणतायत महाराष्ट्र कर्मभूमी आहे. नेमकं तुमची कर्मभूमी तरी कुठली आहे हे तुम्ही अगोदर ठरवा. आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक प्रसंग सांगतो, जो प्रसंग मला विशेष खटकला. तुम्हा सर्वांसमोर तो प्रसंग मी घेऊन येतोय. तो प्रसंग असा, ज्या वेळेस मला वाटतं एक अवॉर्ड दिला जात होता, त्यांचं नाव आहे भूषण गगरानी. मला त्या अवॉर्ड विषयी जास्त काही माहिती नाही, पण त्याचा देखील मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. The next award is
for Outstanding Bureaucrat. महाराष्ट्रियन ऑफ द ईयर अवार्ड 2024 आउटस्टैंडिंग ब्यूरोक्रेट के लिए दिया जा रहा है श्री भूषण गगरानी जी को। महाराष्ट्र में सरकार चाहे कोई भी हो, भारतीय प्रशासनिक सेवा अधिकारी श्री भूषण गगरानी जी सभी की आंखों के तारे होते हैं। आप देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व वाली भाजपा सरकार में मुख्यमंत्री कार्यालय में प्रधान सचिव रहे, तो आपने उद्धव ठाकरे सरकार के साथ भी काम किया, बल्कि कोविड महामारी के दौरान आपने बड़ी जिम्मेदारी को निभाया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के नेतृत्व वाली सरकार ने आपको अतिरिक्त मुख्य सचिव नियुक्त किया। हा व्हिडिओ जर तुम्ही बारीकीने ऐकला असाल तेव्हा ना तुम्हाला कळालं असेल मला नेमकं काय सांगायचंय, काय सुचवायचंय ते। ह्या व्हिडिओमध्ये या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या कोत्या मनाचं दर्शन तुम्हा सर्वांना घडलं असणार। मी स्पष्ट सांगतो मला काय सुचवायचंय। या व्हिडिओमध्ये ज्या सूत्रसंचालक महिला आहेत त्या ज्या वेळेस असं म्हणतायत हे भूषण गगरानी हे कुठल्याही सरकारमध्ये असो, म्हणजे सरकार कुणाचंही असो, हे अधिकारी म्हणून एक चांगलं काम करतात। मग त्यांनी मुख्यमंत्र्यांची नावं घ्यायला सुरुवात केली। ते म्हणाले मागचे मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या कार्यकाळात यांनी काम केलं। भूषण गगरानींनी मुख्यमंत्री या शब्दाला अंडरलाईन करा, देवेंद्र जी फडणवीस अंडरलाईन करा। त्यानंतर त्यांनी उद्धव साहेबांचं नाव घेतलं। ते म्हणतात मुख्यमंत्री हा शब्द वापरला नाही, उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये तिथे देखील त्यांनी जी लावला नाही, म्हणजे जिथे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इथे फक्त उद्धव ठाकरे हे एकेरी नाव घेतलं। बरं तिथे जे थांबलं नाही, पुढे ज्या वेळेस एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं, परत मुख्यमंत्री लावलं, मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या कार्यकाळात काम केलं। मला नवल वाटतं तो एक जी आणि ते एक पद हे लावताना तुमची एवढी जीभ हसडली होती का, एवढी जीभ जड झाली होती का की तुम्हाला सुचूच नाही तो शब्द। तिथे जी लावताना तुम्ही त्या भूषण गगरानीला देखील जी लावत होतात, भूषण गगरानी जी। मला नवल वाटतं हे कोत्या मनाचं दर्शन आहे। उभ्या महाराष्ट्राला कोत्या मनाचं दर्शन घडवलं। जे काही असेल ठीक आहे, ही 4 दिन की चांदनी आहे। सरकार येतात, सरकार जातात, पण ह्या गोष्टी कायम लक्षात राहतात। आणि एक महाराष्ट्रीयन म्हणून ज्या वेळेस इथे हिंदीमध्ये आपल्या अकलेचे प्रदर्शन तुम्ही घडवत होतात, ते कोण दरडा ते मुकेश अंबानींना वारंवार स्टेजवर बोलवत होते। ईशा अंबानी जी को लोकमत समूह अपने प्रतिष्ठित महाराष्ट्रियन ऑफ द ईयर पुरस्कार से सम्मानित कर निरंतर सफल उद्यमी के रूप में उनकी यात्रा की कामना करता है। ये अवार्ड तब तक पूरा नहीं होता है जब तक मुकेश भाई आके आशीर्वाद नहीं दिया, और इसलिए मैं अजय जी को भी बोलता हूं, अजय पिरामल जी आप भी ऊपर आए, और आनंद बाबू आप भी ऊपर आइए, आइए आप भी आइए। अपने परिवार के विरासत को आगे बढ़ाते हुए ईशा जी अपनी दूरदर्शिता से अपने कार्य को आगे बढ़ा रही हैं, और दोनों ही क्षेत्रों के परिवारजनों की उपस्थिति में, मायके और ससुराल दोनों के परिवारजनों की उपस्थिति में आज उन्हें सम्मानित किया जा रहा है। महाराष्ट्रियन ऑफ द ईयर 2024 स्पेशल अवार्ड विनर ईशा अंबानी जी। For our family, Maharashtra is more than just our home. It is our karma bhumi. मुकेश जी अगर आप स्टेज पर नहीं आएंगे तो ये अवार्ड कंप्लीट नहीं होगा। म्हणजे ज्यावेळेस ईशा अंबानींना तो अवार्ड दिला जात होता, मुकेश जी आप स्टेज पर आइए, त्याच वेळेस तिकडून एकनाथ शिंदे देखील त्यांना स्टेजवर बोलवत होते। जे काही असेल ते बघा, विचार करा, हे जर आपल्या मातृभूमीविषयीचं प्रेम लपवू शकत नाही तुम्ही, आम्ही महाराष्ट्राचे सर्वसामान्य मराठी नागरिक, आपण का लपवतोय आपल्या राज्याविषयीचं प्रेम, आपल्या ह्या राष्ट्राविषयीचं प्रेम आपण तरी का लपवावं? अजिबात लपवू नका। प्राऊड, तुम्ही अभिमान बाळगा, तुम्ही महाराष्ट्राचे आहात, तुम्ही अभिमान बाळगा। अरे ठीक आहे, काही गद्दारांनी अशा प्रकारचा महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकलाय। महाराष्ट्रातले दोनही स्थानिक पक्ष फोडून काही गद्दारांनी आपला स्वाभिमान गहाण टाकला, विकून टाकला म्हटलं तरी वावगं ठरू नये। पण तरी देखील जोपर्यंत तुमच्या आमच्या अंगामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत या महाराष्ट्राचा स्वाभिमान विकण्याची मुभा आपण कुणालाही दिलेली नाही। महाराष्ट्र हा कडक बाण्याचा, मराठी कण्याचा आणि मराठी आत्मसन्मानाचाच राहणार, कायम राहणार। तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो। सप्रेम जय महाराष्ट्र यांच्या अवॉर्ड विषयी
आमचं काही दुमत नाही, ज्याला द्यायचं आहे त्यांना द्या, तुमचे अवॉर्ड सोहळे, तुमचीच बॅट, तुमचाच बॉल, तुम्हाला काय खेळायचा तो खेळ खेळा. पण अशा प्रकारे हे आमचं नाक कापलं जाईल, या महाराष्ट्राचं नाक कापलं जाईल, अशा प्रकारची कृत्य करू नका. इतकंच तुर्तास सांगतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.